EPL खरं म्हणायला गेलं तर या गोलंदाजाने गाजवली होती, एक युवा खेळाडू. आणि तदनंतर आपण पाहतोय हा बॉल आलाय, बॉल काय नाही झाला. चांगला बॉल यावेळी आदित्यच्या माध्यमातून इथे डॉटची सांगता करतोय. आदित्यचा नेक्स्ट बॉल, फटका सजवला जातोय कार्पेट पद्धतीने. विक्रमच्या बॅट मधून सिंगल जरूर पाहायला मिळाली. प्रयत्न चांगले केले जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा हा श्री गणेशा. आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी एक चांगली काटकता गोलंदाजीतली. नेक्स्ट बॉल समोर नितेश. इथे दांडी 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 गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. मोठा हादरा मी तर म्हणेल या ठिकाणी लागला गेलाय नितेश तिकंडेच्या स्वरूपात. यावेळी गणेगाव टीमला जबरदस्त मोठी लढत आहे आणि अशा परिस्थितीत नितेश तिकंडेची विकेट जाणं धावसंख्येला लागलेला सगळ्यात मोठा ब्रेक असेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मी म्हटलं होतं की आल्या आल्या मी वर्णन केलं, अगदी गतवर्षी KPL चं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने, तोच आदित्य गोलंदाजी करतोय. अर्थातच आपण पाहतोय अगदी बदलापूर परिसरातील गोड आवाज मॅडी यांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. या स्पर्धेचा ते आनंद लुटतायत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आदित्यच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण न होता अगदी त्याने उत्तर दिलंय की या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न माझा असेल. एक ओपनिंग गोलंदाज कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल धावफलकावरती केवळ पाहायला मिळाले. इथे डॉट बॉलची फेकी आहे. पुलर लाईनचा वापर केला होता परंतु टॅपिंग क्रिकेट सध्या आडवा दांडपट्टा चालवत असताना मैदानात पाहायला मिळाला. वन डाऊनच्या विकेटवरती आलेला विराज आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 डॉट 3 डॉट आले. डॉट आहे ना, चल डॉटच पहिला बघ घे, लास्ट शेवटला डॉट टाक. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा. शेवटला डॉट टाक, नाही तर शेवटला टाक, इथं टाक तू, माझा ऐक, काही फरक नाही पडत. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. महत्वपूर्ण विकेट आपण पाहतोय आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित. चांगला बॉल. यावेळेस सुमितची गोलंदाजी पाहतोय विराज. आज मैदानात जर पाहायला गेलं तर
नवनवीन खेळाडूंचा भरणा प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची चाचपणी चालू आहे. यावेळी पाहायला गेलं तर सुमित गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल राईट हँड ब्लॉकल. पुलर लेंथ यावेळी मात्र अगदी मिड विकेट मधून गॅप शोधली आहे आणि लॉंग ऑनला क्लिअर करत असताना येतोय दणदणीत चौकार. विराज आपण पाहतोय. यावेळी चांगली बॅटिंग लाईन होणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकात आदित्यने हा सामना आपल्याकडे पहिल्याच इनिंग मध्ये झुकवलाय आणि तदनंतर आपण पाहतोय काहीशा धावा मोठ्या येणं अपेक्षित आहे. जय कोलंबो माता शेलू संघाचा पहिला प्रवास सकाळी आपण पाहिला. 4 षटकांमध्ये धावा नाही आल्या, परंतु 5वं षटक मोठ्या धावा यावेळी पाहायला मिळाल्या आणि इथे बॅटची कडा विराज परतावा लागेल. अगदी आपण पाहतोय सुमितने दिलाय आणखी एक झटका आणि कीपरने केलेली उत्तम दर्जाची कामगिरी मैदानात. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील आयुष. जरा टीम तयार राहा गणेगाव टीम, आपण पुढचे बॅटर तयारी ठेवा, कारण जेणेकरून तितका वेळ वाचेल. आयुष आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. सुमितचा षटक 4 धावा खर्च जरूर केल्या, परंतु ईट का जेव्हा पत्तर टी फॉर टॅट जशाच तसं दिला गेलेला उत्तर आपण अनुभवलाय आणि तदनंतर त्याच बॅटरला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. विकेट आपण पाहतोय. विराजच्या बॅट मधून चौकार आला होता, आशा पल्लवित करत होता, परंतु या क्षणी मात्र परतीचा प्रवास. पुढ्यात बॉल होता, प्रॉपर टायमिंग करता आला नाही बॅटरला. न्यू बॅटर आयुष सध्या मैदानात आहे. नितीश तिकेंडची विकेट मात्र जिवारी जरूर लागले गणेगाव टीमच्या. पुलर लाईन फुलटॉस जागा बनवली, त्याच्यानंतर मात्र फटका खेचला. यावेळी मात्र येतील 4 धावा. या 4 धावींच्या मदतीने टोटल जी थांबली होती तिला मात्र पुढे मार्गस्थ केलंय. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10 आकड्यावरती. चांगला फटका. यावेळी आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही, बॉल जाईल सीमारेखा बाहेर. येतोय आणखी एक चौकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 विकेटच्या नुकसानी अंती 14 या आकड्यावरती. 7 ची सरासरी सध्या मैदानात आपण पाहतोय. आदित्य पुनस्ता एकदा गोलंदाजीवरती. चांगला फटका. यावेळी महत्वपूर्ण विकेट. विक्रम महाराजांनी सुरुवात जरूर दमदार करत होते, परंतु या क्षणी लॉंगांचा खेळाडू कोणतीही चुकी करत नाहीये. अमित बॉल खाली येतील आणि इथे मात्र धक्का तंत्र नंबर 3. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील आदित्य. आता सामना सुद्धा आपल्याला तसाच पाहायला मिळतोय, आदित्य वर्सेस आदित्य. गोलंदाजीला सुद्धा आपण पाहतोय किरवले टीम कडून आदित्य. तर आता बॅटिंग लाईन वरती सुद्धा आदित्य आपण पाहणार आहोत गणेगाव टीम कडून.
चांगला फटका यावेळी मात्र सिंगल जरूर कंप्लीट केले. दुसरीसाठी प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने एक धावसंख्येला आयाम देण्याचा प्रयत्न आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आदित्यची गोलंदाजी सामन्यात एक चुरस निर्माण जरूर करते. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता ज्याच्यावरती आक्रमकता साधायची होती. फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आली आहे. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. 18 आकड्यावरती या धावा पाहायला मिळत आहेत. अठरा धावांचं लक्ष अद्यापर्यंत काबीज केलाय ते मात्र गणेगाव टीमने. पुन्हा एकदा पुलर लेनचा वापर आणि इथे शरीराचा वापर योग्य. प्रयत्न चांगले केलेत. संघासाठी कमीत कमी 2 धावा मी तर म्हणेल वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पुढे सरकते 20 या आकड्यावरती. चांगली रणनीती. अँगल मध्ये थोडासा बदलाव. तदनंतर आलेली फटकेबाजी. बॅटरचं आता कौतुक करावं लागेल आदित्यचं. चांगली बॅटिंग साकारत होता परंतु या क्षणी मात्र गोलंदाज आदित्यने डॉट बॉलची फेकी केली आहे. पहिला बॉल वरती विकेट आल्याच्या नंतर आदित्य बॅटिंगला आले होते. त्यांनी बॅक टू बॅक 3 फटके लगावले जिथे मात्र दुहेरी धावा कॉन्सन्ट्रेट केल्या गेल्या आणि हा बॉल डॉट आलाय. शेवटचा बॉल आदित्यचा या षटकामधला ओव्हर नंबर 3. फटका उचलला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होईल. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा जाऊन पोहोचल्यात ते अद्याप पर्यंत 21 आकड्यावरती. प्रति षटक 7 ची सरासरी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीड अप करा आपण. सर्वांना विनंती आहे. चांगला बॉल यावेळी पंचांकडे अपील तंत्राचा वापर. इन स्विंग आउटचा बॉल जरूर पाहायला मिळालाय. अगदी लेग स्टिकला बाहेर खेचत होता. षटक क्रमांक 4. राज आपण पाहतोय गोलंदाजीला. चांगला फटका यावेळी हवाई हल्ला जरूर चढवलाय. प्रयत्न केले गेले उलट्या दिशेत कधी क्रिकेटमध्ये झेल होत नाही आदित्य. 99% तरी हे सक्सेस होत नाही आणि इथे मात्र प्रयत्न जरूर केलात परंतु या क्षणी मात्र येतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 23 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय चालू आहे. चांगला फटका. वाटप शॉट अफलातून. प्रॉपर टायमिंग. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून. जवळ जवळ मी तर म्हणेल नितेश तिकेंडची विकेट गेल्याच्या नंतर या व्यक्तिमत्वाला मैदानावरती आणणं गरजेचं होतं गणेगाव टीमला
परंतु फार उशिराने बॅटिंग लाईन वरती आणलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आदित्यने आतापर्यंत 8 बॉलचा सामना केलाय आणि या 8 बॉल मध्ये एक मास्टर स्ट्रोक लगावलाय सिक्सर आणि याच्यात जर पाहायला गेलं तर 15 धावा संघासाठी कमावल्यात. राजच्या माध्यमातून एक चांगला बॉल ब्लॉकल पद्धतीचा बॉल होता. यॉर्कर लाईन हाताळण्याचा संपूर्णपणे प्रयास परंतु ब्लॉकल पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती डॉटची सांगता आहे. शेवटचा षटक फार कोणाच्या हातात असेल हा सुद्धा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी मात्र समोर आदित्य नावाचे वादळ हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि इथे आदित्यला परतावं लागतंय. चांगली विकेट सध्या मैदानात प्राप्त केली आहे. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 29 आकड्यावरती धावा पाहायला मिळत आहेत. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील किशोर. चांगला फटका किशोरच्या बॅट मधून हवाई हल्ला सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी येतील 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने टोटल पुढे सरकते 31 आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला जरा स्पीड अप करा. 4 षटकांचा खेळ संपला आणि 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वाडी बोल ना. आमची भाषा आम्हाला समजते बरोबर. पुढे तुम्हाला कर्नाटक ना हवा. पंचांचा नो बॉलचा इशारा. अरे बाबा बापू निलेश आपण पाहतोय गोलंदाजीला पहिलाच बॉल चुकीचा. नो बॉल आपण पाहतोय. फटका चांगला आहे. इथे 2 धावा कंप्लीट. अशा खरं केदार दाद द्यावी लागेल. ऍक्च्युअली फिटनेस लेवल फार महत्वाचं असतंय क्रिकेटच्या मैदानात सुद्धा. आज किशोरचं म्हणायला गेलं तर बराचसा अनुभव क्रिकेटचा त्याच्या मागे आहे. चांगला फटका. यावेळी मात्र एक चांगली बॅटिंग लाईन तुफान मात्र मैदानावरती जरूर पाहायला मिळत आहे आणि या बॅटिंग लाईनच्या जीवावरती या धावा मात्र धावफलकावरती येत आहेत. अर्थातच या ठिकाणी आयुष बॅटिंग करतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती. या बॅटिंग साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज महेश हडप यांच्याकडून. आयुष नावाला सार्थकी लावतोय सध्या मैदानात. बॉल पाठवा मैदानात. आयुषचा हा दमदार फटका.
आयुष आपण पाहतोय एक चांगली फटकेबाजी करतोय सध्या मैदानात. आयुषच्या बॅटमधून अद्यापर्यंत 3 चौकार आपण अनुभवलेत. संघासाठी एक चांगली साथ. षटकाचा विचार करायला गेला तर आणखी 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग साठी. चांगला फटका, पुन्हा एकदा अगदी मजबूत फटकेबाजी पाहायला मिळते. उचलणार फेक करणार तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या येथील 2 धावा सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न होता तो असफल पाहतोय. धावा संख्येचा विचार करायला गेला तर धावा जाऊन पोहोचल्यात अद्यापर्यंत 39 आकड्यावरती. सिंगल धाव धावफलकावरती आपण अनुभवतोय. चांगला फटका, यावेळी बॅट कुठे विरगावली ही पात्र किशोरला समजण्यात थोडा अपयश जरूर आलं. फटका सजवला जरूर, परंतु या ठिकाणी किशोरला परतावा लागेल. विकेट जातीये. फार चांगला संघर्ष किशोरचा मैदानात चालू होता. चला जरा स्पीडअप करा प्लीज. किरोली टीम प्लीज पिकअप करा, अन्यथा मात्र कुठल्या तरी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सिंगल जरूर आली होती, फिल्डिंग मिस केली गेले आणि इथे दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 41 आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. चांगला फटका, यावेळी इथे येतील 4 धावा. 4 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 45. विजयासाठी मात्र 46 धावसंख्येची गरज आहे. यातील 46 धावसंख्येचा टार्गेट करण्यासाठी आता किरवली संघ सज्ज होईल. तोपर्यंत देऊयात डीजे मास्टर यांना एक सुवर्ण संधी. कम ऑन डीजे. समीरजी बडेकर उपस्थित आहे, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती.
त्याच समय त्या ठिकाणी यशवंतजी लोंगले उपस्थित आहेत, त्यांचा आता सन्मान करण्याची विनंती. यशवंतजी लोंगले. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय दीपकजी बुंदाटे उपस्थित आहेत, यांचा आता सन्मान करण्याची विनंती. चला बॅटर. दीपकजी बुंदाटे यांचा सन्मान. चला बॅटर आपण मैदानात रवाना. 46 धावा संख्येचं टार्गेट. KTC लाईव्ह आपण पाहतोय, चांगली क्लॅरिटी आणि क्वालिटी. हा संग्राम सध्या मैदानावरती SSC चिंचवलीच्या वतीने आयोजित आजची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस, शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपण पाहतोय. जाऊया मॅच कडे. अर्थातच 46 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. पहिला बॉल, चांगला फटका. यावेळी मात्र तेजसच्या बॅट मधून तलवारीवरचा वार अगदी सहजरित्या आणि डीपला बॉलला ट्रॅव्हल करत असताना स्वीप करत बॉल 4 धाव्यांसाठी चौकार. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजीला सज्ज झालाय धनराज. 46 धावा संख्येचा टार्गेट सेट केला असताना पहिल्याच बॉल वरती 4 धावा. जरा कौतुक करावं लागेल या फिल्डरचं. अफलातून मी तर म्हणेल, फार चांगली झेल मी तर म्हणेल टिपली सुद्धा होती, परंतु काहीशा अंशी झेल पुन्हा एकदा ड्रॉप करावा लागला. आयुष, फार चांगली बॅटिंग लाईन सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळत होती. यशाचा उत्कर्ष जर असं कार्य असेल तर नक्कीच आयुषचा क्रिकेटच्या विश्वात पाहायला मिळेल. चांगला बॉल यावेळी धनराजच्या माध्यमातून चौकार काढल्याच्या नंतर एक सुंदररित्या कमबॅक. 2 डॉट बॉलची संगता. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. सिंगल कंप्लीट जरूर होईल. सिंगलच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
फटका अमितच्या बॅट मधून आलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 6 आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. पहिल्या इनिंग कडे आपण नजर जरूर टाकूयात. पहिल्या इनिंग मध्ये विचार करायला गेला तर आदित्यने गोलंदाजी साकारत असताना 2 धावा खर्च जरूर केल्या. 1 विकेट नोंदवली होती. इथे 6 धावा आहेत. हा बॉल आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अभि आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर अभिजित. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अभिजित 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. चांगला फटका अमितच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावेंचा हा षटकार. षटकार आलाय. षटकाराने एक मोठा फटका सध्या मैदानात पाहायला मिळालाय. 12 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. मिड विकेट क्लिअर केलाय. आणखी एक दर्जेदार फटका. यावेळी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने काहीशा धावा पुढे सरकल्यात. 16 आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकाचा विचार करायला गेला तर 3 बॉल समाप्ती पथावरती आलेत. 21 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे. चला जरा स्पीडअप करा दोन्ही टीम. आपल्यासाठी कलकळीची नम्र विनंती आहे. चांगला बॉल. यावेळी सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी. वेगावरती स्वार झाले अभिजित. बॉल जरूर फेकला कारण अमितला आता जागेवरती स्थिरावलंय त्याने. या बॉल वरती जर पाहायला गेलं तर षटकाराला चौकाराला टोटल मात्र 16 आकड्यावरती. षटकातले हे शेवटचे 2 बॉल. ओव्हर नंबर 2. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आतिघाई आणि संकटात जाई. इथे तेजसला परतावा लागलाय. बॉलला जज केलाच नाही आणि अशा परिस्थितीत तेजस मात्र परतीचा रस्ता. यावेळी मात्र गोल्डन विकेट मैदानावरती. रनआउटची विकेट फार महत्व देऊन जाणारे या बॉल वरती.
वन डाऊनच्या विकेटवरती निलेश. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला स्पेल अभिजितच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रू रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु आता संघासाठी मिळवून दिलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे डॉटची संगत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा संख्या मात्र एका विकेटच्या नुकसानाने 16 आकड्यावरती. चला जाऊया तो मॅच कडे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 16 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक धनराज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं समोर आपण पाहतोय. पुन्हा एकदा अमित. इकडे आड आणि तिकडे वीर. परतावा लागेल ते अमित या बॅटरला. फार मोठा धोका आता सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोठी बॅटिंग लाईन जी होती तिला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पडलाय या गोलंदाजांनी. अर्थातच चांगली विकेट सध्या मैदानावरती प्रस्थापित केले. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर अगदी आव्हान कठीण नव्हतं परंतु सोपंही नव्हतं. परंतु 16 धावा जेव्हा 2 षटकांमध्ये आल्या त्यावेळेला वेट्यानं वॉच करायचंय मैदानात. संकेत न्यू बॅटर मैदानात. काय नाही जास्त 2-3 बाद झालं तेच फिरवायचं इकडे तिकडे नुसतं नाही तिथं पैसे नका घालू. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज धनराज. सिंगल कंप्लीट झाले. यावेळी आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. मागच्या काही बॉल पासून आपण पाहायला गेलं चौकार आला होता तिथून धावसंख्येला मोठा ब्रेक लागला होता. मागचे 4ही बॉल एकही धाव धावफलकावरती नव्हती आणि आता मात्र धनराजच्या दुसऱ्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतीये. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका यावेळी निलेशच्या बॅट मधून येतोय. कणकणीत षटकार. निलेश तुमच्यासाठी बाच्याकडून पारितोषिक लागलंय. आणखी 2 षटकार ठोकले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज प्रशांत याच्याकडून. चांगला फटका यावेळी डॉट आलाय.
षटकाराने जी रणनीती आखली होती 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अर्ध लक्षाच्या समीप यावेळी मात्र पाहायला मिळत आहेत ते मात्र किरवळी संघ. चांगला फटका पुन्हा एकदा उंचीवरती फ्लाय केलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगला संघर्ष सध्या दोन्ही संघाच्या बाबतीत आपण पाहतोय. या षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. धनराजची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. तदनंतर दुसरं षटक 10 धावेंचं आल्या, परंतु आता धनराज पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. भाई जुनं ते सोनं हे विसरून जमणार नाही. आज किशोर हडप काही का ना असो, परंतु संघासाठी फार लाभदायक आहेत. जबरदस्त डायरेक्ट हिट. जबरदस्त. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील निखिल. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ते आता 21 धावसंख्येची. 12 बॉल 21 ची आवश्यकता आहे. आयुष आपण पाहतोय. ज्या आयुषने बॅटिंग साकारत असताना 3 मोठे फटके 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु या क्षणी आपण पाहूयात 12 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. संधी इतकी मोठी क्रिएट केली होती आयुषने बॅटर निखिल साठी. जरूर पहिला बॉल जज करत असतील, परंतु या क्षणाला मोठा फटका येणं अपेक्षित होता. कारण गोलंदाजाचं सगळ्यात मोठं निकामी शस्त्र आणि बॅटरसाठी ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातो तो पुलर लेंथ. सिंगल जरूर आली आहे. इथे मात्र ओव्हर थ्रो आणि त्याच्यात आलेली दुसरी धाव कंप्लीट केली गेली. अगदी मी तर म्हणेल सिंगल द्यायची होती. दुसरीसाठी प्रयत्न होता, थांबवला होता. त्यानंतर ओव्हर थ्रो झाला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे 27 या आकड्यावरती. 11 बॉल 19 ची आवश्यकता. सामना पार चुरशीचा. 10 बॉल 19 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल आला होता डॉट. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आलाय. निर्णायक षटक आपण पाहतोय. चांगला फटका. हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे झेल झालाय ड्रॉप. या येथील 2 धावा परवानी दिली होती आणि या 2 धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावली आहे 30 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत.
16 धावसंख्येची गरज. पुलार लाईन यावेळी आपण पाहतोय सिंगल जरूर आले. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. अटीतटीची लढत मैदानावरती. कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला जात आहे. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. तगडी फिल्डिंग सध्या विक्रमची मैदानात पाहायला मिळाली. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचे ते मोठे फटके अगदी जिवारी लागू शकतात. इथे परतावं लागेल फलंदाजाला. फार मोठा संघर्ष आता करावा लागणार आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 6 बॉल आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. षटक आपण पाहिलं, शेवटच्या क्षणी ज्या 14 धावा खर्च केल्यात त्याच 14 धावांची आता भरपाई करायची आहे किरवली संघाला. पाच बॉल 14 ची गरज आहे. बॅटर नाही बरोबर. आदित्यला परतावा लागेल या क्षणी. सिंगल आली होती, डबल साठी प्रयत्न केले गेले. चार बॉल 13 ची गरज आहे. सागर स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली
आपला कॅप्टन आपण व्यासपीठाच्या बाजूला पाठवून ठेवा. त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल. हा बॉल सुद्धा आलाय डॉट. तीन 13. निर्णायक बॉल होता. सामन्यावरची पकड आता या ठिकाणी मजबूत केलंय गणेगाव टीमने. आता 2 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आदिराज इलेव्हन स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली. चला आपण टॉस करण्यासाठी या. इथे सिंगल आली आहे. लास्ट बॉल. सामना संपूर्णपणे क्लोज होता त्याला ओपन केलं जात आहे गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून. फटका जरूर सजवला जातोय.